जनतेच्या न्याय हक्कासाठी प्रजासत्ताक न्यूज सदैव आपल्यासोबत। विजयाच्या सभेतून लोकनेते बाळासाहेब थोरात यांनी स्पष्ट शब्दात निर्देश देत शहरातील वर्षभर साचलेली घाण तातडीने दूर करण्याचे आदेश दिले। त्याच दिवशी सायंकाळी आमदार सत्यजित तांबे यांनी सर्व नवनिर्वाचित नगरसेवकांची बैठक घेऊन कामाचा आराखडा ठरवला। या निर्णयानंतर पालिका प्रशासनाने रात्रीच युद्ध पातळीवर काम सुरू केले। पालिका अधिकारी कर्मचारी एकत्र येत शहरातील मुख्य लक्ष्मी रोडची मध्यरात्रीच साफसफाई करण्यात आली। डिवायडर लगत साचलेली माती व कचरा हटवून पाण्याने संपूर्ण रस्ता स्वच्छ करण्यात आला। पहिल्याच दिवशी नगरसेवकही मैदानात उतरले। बस स्थानक परिसरातील दत्त महाराजांची आरती करून स्वच्छता मोहिमेला सुरुवात झाली। पालिकेवर थोरात तांबे नेतृत्व आले आणि शहरात बदल जाणवू लागला, अशी चर्चा नागरिकांमध्ये सुरू झाली। ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात, माजी नगराध्यक्ष दुर्गाताई तांबे, नवनिर्वाचित नगराध्यक्ष डॉक्टर मैथिली तांबे, विश्वास मुर्तडक, दिलीप पुंड आदींसह सर्वच नगरसेवक बसस्थानक परिसरात उपस्थित होते। गेल्या 4 वर्षात प्रशासक राजवट आणि त्यानंतरच्या राजकीय अस्थिरतेमुळे शहराची अवस्था ढासळली होती। प्रथमतः मी सगळे संगमनेरकरांचे खूप खूप आभार मानते। सर्वांनी इतकं प्रेमाने इतकं ताकदीने आम्हाला साथ दिली, संगमनेर सेवा समितीला ताकद दिली आणि आम्हाला सर्वांना निवडून आणलं, त्याच्यासाठी मी तुमचे सगळ्यांचे धन्यवाद मानते। आणि आजपासून आमच्या मार्गदर्शक लोकनेते बाळासाहेब थोरात साहेब यांनी आम्हाला सूचना दिली की सगळ्यात प्रथम काम जे झालं पाहिजे तर ते आहे स्वच्छतेचं, कारण खूप वर्षभरापासून आपलं स्वच्छता जरा कमी पडलेली होती, खूप धूळ झालेली आहे शहरामध्ये, म्हणून सगळ्यात पहिलं काम आम्ही स्वच्छ करायचं काम चालू केलेलं आहे शहराला। आपल्या सर्वांचे मार्गदर्शक थोरात साहेब यांचं मार्गदर्शन आम्हाला असतं, कारण त्यांनाही स्वच्छतेची आणि झाडांची आणि सर्वच खूप आवड आहे, नीटनेटकेपणाची। डॉक्टर सुधीर तांबे यांनी 35 वर्षापूर्वी नगराध्यक्ष झाल्यानंतर त्यांनी सुद्धा खूप चांगलं काम स्वच्छतेचं, ओला कचरा, सुका कचरा आणि वृक्षारोपण हे केलं होतं। आमदार सत्यजित तांबे यांचं 2.0 हे जे त्यांचं आहे विजन, त्यानुसार काम सुरू झालेलं आहे पहिल्या 100 दिवसातलं। आणि आता डॉक्टर मैथिली तांबे हे आमच्या सर्वांच्या पावलावर पाऊल ठेवून हे गाव अगदी आपल्या संपूर्ण भारतामध्ये 1 नंबरला कसं येईल असं करण्याचा या सगळी टीम या ठिकाणी प्रयत्न करणार आहे। रात्री 12 वाजता आपली सगळी टीम रात्री संगमनेर शहरातील नवीन नगर रोड नाशिक पुणे हायवे हे साफ करत होती, काय म्हणणार आहात यावर? आपले काही कार्यकर्ते आणि आपले काही जवळची माणसं यांनी कालच रात्री सुरू केलं की सकाळी उरकणार नाही काम, आपलं गाव स्वच्छ दिसलं पाहिजे, त्यामुळे रात्रीच ती सुरुवात झाली होती। आणि त्याची आता मीटिंग घारगावला सत्यजित दादांची चालू आहे। नाशिक पुणे हायवेवर जेवढे आमदार, खासदार आणि सर्वजण कार्यकर्ते आहेत ते सर्वजण आता घारगावच्या इथं ही मोठी मीटिंग चालू आहे। आणि आपल्याला ही रेल्वे घेतल्याशिवाय आपल्याला थांबायचं नाही। ठीक आहे, अकोल्यातनं गेली तरी आपलीच आहे, परंतु संगमनेर मधून गेली तर अकोल्यामध्ये आपल्या रेल्वेत बसतील, आणि अकोल्यावरनं गेली तर आपण जसं कोकणातनं चाललोय असं आपल्याला वाटेल, परंतु ही रेल्वे आपल्याला न्यायचीच आहे। आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच प्रजासत्ताक न्यूज 24 ला सबस्क्राईब करा आणि 10 अपडेट तसेच लाईक अँड शेअर करायला विसरू नका। प्रजासत्ताक न्यूज सदैव आपल्यासोबत।